हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही जनतेचा रोष कमी होण्याची चिन्ह नव्हती। विविध सामाजिक संघटना, संस्था आणि पीडित गटांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शनं केली। रविवारी एकूण 7 वेगवेगळ्या मोर्चांनी विधान भवनावर धडक दिली। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही नागपुरात निदर्शनं सुरूच होते। विविध मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 7 संघटनांनी मोर्चे काढले। भोई, ढिवर, कहार, केवट, निषाद आणि तत्सम समाजांनी नागपुरात भव्य मोर्चा काढला। हा मोर्चा भोई समाज पंच समिती नागपूरच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता। समुदायाच्या शिष्टमंडळानं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना निवेदन सादर केलं। 1961चा अगोदर जे आरक्षण आम्हाला होतं तो आरक्षण आम्हाला परत करा। तसंच आमच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी वसतिगृह निर्माण करा। जिथं भोई समाजाची संख्या जास्त आहे तिथं भोई समाजासाठी समाजभवन बनवा। आमचे जे मुलं आहे ते शिक्षित आहे त्यांना IAS, IPS, MPSC सारखे जे प्रशिक्षण होतात ते निःशुल्क भेटले पाहिजे, ही आमची मागणी आहे। तसंच यशवंतराव चव्हाण घरकुल योजना हे फक्त नावापुरती आहे, ते घरकुल काही आम्हाला मिळत नाही, त्यात काही फंड राहत नाही। तर ते घरकुल योजना जी आहे त्यामध्ये तुम्ही बदल करा आणि सहजासहजी घरकुल आमच्या गरीब परिवाराला मिळवून द्या, ही मुख्य मागणी घेऊन आम्ही इथं आलो आहे। जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीनेही विधान भवनाला घेराव घातला। समितीनं मुख्यमंत्र्यांना 16 कलमी मागण्यांचं निवेदन सादर केलं। या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, स्मार्ट मीटर काढून टाकणं, सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2025 रद्द करणं, कापूस आणि सोयाबीनला योग्य आधारभूत किंमत देणं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं यांचा समावेश होता। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावलेले जे स्मार्ट मीटर आहे ते स्मार्ट मीटर कोणी न सांगता त्यांनी लावलेले आहे ते रद्द केले पाहिजे। त्याच्यानंतर आताच हल्ली झालेला जनसुरक्षा विधेयक 2025 तो रद्द झालेला पाहिजे, कारण त्याच्यात नक्सलाईट आणि अर्बन नक्सलाईट ह्या गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या नाही आहे। कोणताही कामगार जर समजून घ्या आंदोलन करत आहे त्याला जबरदस्तीनं नक्सलाईट म्हणून घोषित करून त्याची संपत्ती जप्त करेल, त्याची प्रॉपर्टी पूर्ण जप्त करेल आणि त्याला सुद्धा 3 वर्षे जेलमध्ये टाकेल आणि त्याला जमानत नाही। असे जे कायदे या सरकारने आणलेले आहेत त्या कायद्याचा आम्ही निषेध करतो, ते रद्द झाले पाहिजे। राष्ट्रीय जनाधार सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली समृद्ध जीवन ग्रुप ऑफ कंपनीज आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पीडित गुंतवणूकदारांनी विधान भवनात लक्षवेधी धडक मोर्चा काढला। धंतोलीतील यशवंत स्टेडियम पासून विधान भवनापर्यंत निघालेल्या या मोर्चात गुंतवणूकदारांनी भाग घेतला। गेल्या 10 वर्षांपासून 44 लाखांहून अधिक गुंतवणूकदार अडकून पडले आहेत, ज्यांच्याकडे अंदाजे 3750 कोटी ठेवी आहेत, असा संघटनेचा आरोप आहे। गुंतवणूकदारांनी जप्त केलेल्या मालमत्ता विकून आणि दोषींवर कठोर कारवाई करून व्याजासह संपूर्ण रक्कम सरकारला परत करण्याची मागणी केली। समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड कंपनी असो किंवा मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी असो किंवा ग्रुप ऑफ कंपनी असो, यामध्ये निवेशक लोकांच्या पैशातून झालेली प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी सरकारच्या ताब्यामध्ये आहे। MPID ॲक्टच्या अंतर्गत गव्हर्नमेंट प्रशासनाने त्याच्यावरती अटॅचमेंट केलेलं आहे। गेल्या कित्येक वर्षापासून कंपनीची प्रॉपर्टी सरकारच्या ताब्यात असून सोसायटीवरती लिक्विडेशन करण्यासाठी लिक्विडेटरची नेमणूक केलेली आहे आणि नेमणूक केलेली असताना आमचा पैसा अजूनपर्यंत मिळालेला नाही। TPJPनेही सरकारला अल्टिमेटम दिला। BUDS कायदा 2019ची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करत संघटनेनं म्हटलं की देशभरातील लाखो ठेवीदार आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले आहे, परंतु 7 वर्षांनंतरही त्यांना न्याय मिळालेला नाही। TPJPनं बेकायदेशीर रिफंड पोर्टल आणि समित्या रद्द करण्याची आणि 180 कामकाजाच्या दिवसात 2 ते 3 पट रक्कम परत करण्याची मागणी केली। सरकारच्या करायचं काय खाली डोक्यावरती पाय हम सब PSL है, कल्पतरु है, कल्पवृक्ष है, पाइक बोर्ड है, ऐसे सैकड़ों कंपनीज है। ये सैकड़ों कंपनियों ने जनता के साथ पब्लिक के साथ धोखाधड़ी किया है और धोखाधड़ी करके जो पैसा ऐंठा है वो पैसा जो ठगा गया है वो पैसा पब्लिक को वापस मिले, इसलिए बट्स एक्ट बनाया। 2019 में बट्स एक्ट बनाया है। वही बट्स एक्ट के कायदे के अंतर्गत जो हम पैसा अपना मांग रहे हैं, लेकिन ना कंपनी हमको हमारा पैसा वापस दे रही है, ना गवर्नमेंट दे रही है, ना सरकार दे रही है।
यवतमाळ जिल्ह्यातील गुरुदेव युवा संघाचा मोर्चा देखील चर्चेचा विषय होता. संघटनेनं मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय की निदर्शकांना चॉकलेट नको तर न्याय हवाय. दिव्यांग, गरीब शेतकरी, आदिवासी, पारधी समुदाय आणि वंचित घटकांच्या समस्यांबाबत संघटनेनं आरोप केला की 20 डिसेंबर 2024ला दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही. शेतकऱ्यांना पट्टे, पिकांची भरपाई, 7/12 पद्धत रद्द करणं आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणणं या मागण्या करत संघटनेनं लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर इच्छा मरणाची परवानगी द्यावी असंही म्हटलं. असे कसे शेतकऱ्याला हमी भाव भेटत नाही? या सरकारचं करावं काय? जो आमचा यवतमाळ जिल्हा आहे हे कॉटन सिटी म्हटल्या जाते, परंतु मर्डर कसे होते तसे शेतकरी रोजच्या रोज मरत आहे. शेतकऱ्याला कापसाला भाव नाही, पिकाला भाव नाही, तुरीच्या शेंगाला भाव नाही, दिव्यांगाला 275 रुपये महिना मिळते. आणि हे सरकार काय कामाची? 3 तालाची 3 सरकार आहे. एकनाथ सरकार जनतेला डसते. हे 3 तालाची 3 सरकार काहीच कामाची नाही आहे. एकंदरीत हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरच्या रस्त्यांवर जनतेचा रोष स्पष्टपणे दिसून आला.